आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा 200 कोटी मात्रांचा टप्पा पार. विरोधी पक्षाच्या वतीने काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी. नागपूरच्या एलआयटीचा परिसर ऑक्सिजन पार्क होईल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास. आणि भारताची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावत इतिहास रचला. कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 200,16,000च्या वर गेली आहे. त्यात 1,77,000पेक्षा जास्त नागरिकांना 2 तर 5,50,00,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना 11,09,00,000पेक्षा जास्त तर 12 ते 14 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना 6,41,40,00,000पेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 17,05,00,000च्या वर गेली आहे. त्यात 7,52,00,000पेक्षा जास्त नागरिकांना दोन्ही मात्रा तर 42,97,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा ही मिळाली आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना 69,05,000पेक्षा जास्त तर 12 ते 14 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना 39,85,000पेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. NIIO अर्थात नौदल कल्पकता आणि स्वदेशी संघटनेतर्फे स्वावलंबन या विषयावरच्या चर्चासत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या संबोधित करतील. हा कार्यक्रम नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये आयोजित केला आहे. आत्मनिर्भर भारताचा प्रमुख पाया असलेल्या संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्णता येत असून याला अधिक चालना देण्याकरता स्प्रिंट आव्हानं या विषयावरच्या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते या कार्यक्रमात होईल. नौदलाकरिता स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करायला यामुळे अधिक गती मिळेल. आझादी का अमृत महोत्सव या मोहिमेचा एक भाग म्हणून NIIO आणि DIO अर्थात संरक्षण कल्पकता संघटना यांनी संयुक्तपणे 75 नवी तंत्रज्ञानं आणि उत्पादनं विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतलाय. उद्योग क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि सरकारी क्षेत्राला संयुक्तपणे संरक्षण क्षेत्राकरता स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी एकच मंच उपलब्ध करून देणं हा या 2 दिवसांच्या चर्चासत्राचा उद्देश आहे. उद्यापासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारने बोलावलेली सर्वपक्षीय बैठक दिल्लीत सुरू आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, काँग्रेसचे खासदार मल्लिकार्जुन खरगे आणि जयराम रमेश, तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंदोपाध्याय, राष्ट्रीय लोकतांत्रिक दलाचे खासदार जयंत चौधरी आणि द्रविड मुन्नेत्र कळघमचे खासदार तिरुची सिवा या बैठकीला उपस्थित आहेत. अधिवेशनाचं कामकाज सुरळीत व्हावं यासाठी सरकारने ही बैठक बोलावली. दरम्यान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही आज अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सरकारी सूचनांच्या अंमलबजावणीसाठी 2047 पर्यंत प्रभावी संवादाचा मंत्र राबवण्यावर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी भर दिलाय. ते आज नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्यांच्या 3ऱ्या वार्षिक परिषदेत बोलत होते. प्रभावी संवादासाठी नागरिक केंद्रित प्रेक्षक सहनिर्मिती, सहयोग, चिंतन आणि सातत्यपूर्ण क्षमता वृद्धी या 5 तत्वांचा प्रभावी वापर करावा असं ते म्हणाले. भविष्यातील संवाद मोहिमेसाठी हे महत्वपूर्ण असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या समन्वयानं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी संवादाची मदत होईल असं ठाकूर यांनी सांगितलं. गुजरात राज्यात वर्ष 2002 मध्ये झालेल्या दंगलींनंतर राज्यातलं सरकार अस्थिर करायचं आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा काँग्रेसचा कट असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केलाय. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी नवी दिल्लीत बातमीदारांना सांगितलं की गुजरात दंगलींच्या तपासासाठी विशेष समितीनं न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल आणि मानवाधिकार कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा उल्लेख केला आहे. या कथित आर्थिक व्यवहारात अहमद पटेल केवळ मध्यस्थ होते. त्यामागे काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी असल्याचा आरोप पात्रा यांनी केला. दरम्यान अहमद पटेल यांच्यावरील सर्व आरोप काँग्रेसने फेटाळून लावले आहेत. भाजपचे हा आरोप निखालस खोटे असल्याचं महासचिव जयराम रमेश यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय. विरोधी पक्षाकडून उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक बोलावण्यात आली होती. यामध्ये विरोधी पक्षाचे सर्व मोठे नेते उपस्थित होते. उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासंदर्भात विरोधी पक्षांच्या बैठकीत एनडीएने उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची घोषणा केली. त्यानंतर विरोधी पक्षांनीही एकत्रित उमेदवार उभे करण्याची कसरत सुरू केली. पवारांच्या घरी झालेल्या आजच्या बैठकीला टीएमसीचे कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हते. उपराष्ट्रपतीपदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 जुलै आहे.
दरम्यान उपराष्ट्रपती पदासाठी भाजपने पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एलआयटीचा परिसर राष्ट्रीय महामार्गावर असून आज ग्रीन एन्व्हायरो मूव्हमेंट महावृक्षारोपण चळवळी अंतर्गत या परिसरात 1000 झाडं लावण्यात आली. ऑक्सिजन उत्सर्जित करणाऱ्या या झाडांमुळे एलआयटीचा परिसर लवकरच ऑक्सिजन पार्क होईल असा विश्वास केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. एलआयटी माजी विद्यार्थी संघटना लीटा यांच्या वतीने आणि ग्रीन फाउंडेशन नागपूर, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, टीएनटी इन्फ्रा लिमिटेड आणि भारत विकास परिषद स्मार्ट सिटी विभाग नागपूर यांच्या सहकार्यातून हरित पर्यावरण चळवळ GEM या महावृक्षारोपण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या या चळवळीचं उद्घाटन नागपुरातील एलआयटी परिसरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या चळवळी अंतर्गत एलआयटी परिसरात 1000 झाडं लावण्यात आली, तर संपूर्ण भारतातील 100 ठिकाणी 1,00,000 झाडं लावण्यात आली आहेत. वन आणि पर्यावरण मंत्रालयासमोर प्रत्येक संस्थेला ट्री बँक स्थापन करण्याची मान्यता देण्यासंदर्भातील प्रस्ताव देण्यात आला असून झाडांची संपूर्ण माहिती त्या माध्यमातून ठेवली जाईल. एका झाडाचं प्रत्यारोपण करायचं असल्यास 5 नवी झाडं लावावी लागतील आणि 1 झाड तोडायचं असल्यास 10 झाडं लावावी लागतील. वृक्षारोपण करताना कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारी आणि अधिक ऑक्सिजन उत्सर्जित करणारी झाडं लावली जातील, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. विद्यापीठानेही प्रत्येक विद्यार्थ्याकडून 1 झाड लावून घ्यावं, अशी सूचना देखील त्यांनी यावेळी केली. हवामानात झालेल्या सुधारणेनंतर आज सकाळपासून पुन्हा एकदा पहलगाम आणि बालतल इथून अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाला. 8605 यात्रेकरूंची नवी तुकडी आज सकाळी बालतलवरून तर 872 यात्रेकरूंची तुकडी पहलगाम इथल्या नुनवान इथून रवाना झाली. याबरोबरच 5284 यात्रेकरूंची 18वी तुकडी जम्मूतल्या भगवती इथून आज पहाटे रवाना झाली आहे. कालपर्यंत देशातील विविध भागांमधल्या 1,72,882 यात्रेकरूंनी श्री अमरनाथच्या दर्शनाचा लाभ घेतला. सततचा पाऊस, गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेली अतिवृष्टी यामुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 20 मिलीमीटर एवढा पाऊस झाला असून जिल्ह्यातील वैनगंगा, प्राणहिता आणि वर्धा या नद्या इशारा पातळीच्या जवळपास वाहत आहेत, तर गोदावरी नदी आणि इंद्रावती नदी या धोका पातळीवर वाहत आहेत. या नद्या तुडुंब भरल्याने अनेक मार्ग खंडित झाले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सध्या 10,606 व्यक्तींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं असून त्यांच्यासाठी 35 मदत केंद्र उघडण्यात आली आहेत. कालेश्वरम सरिता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी महत्तम पूर पातळीवरून वाहते. लक्ष्मी बॅरेज मेडीगड्डाचे 85 पैकी पूर्ण 85 गेट उघडण्यात आले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. अजूनही जिल्ह्याच्या दक्षिणेकडील बहुतांश भागात पूर परिस्थिती कायम असल्यामुळे 19 प्रमुख मार्ग बंद असून शेकडो गावांचा संपर्क तुटलेला आहे. पूरबाधित 12 गावांमधील 231 कुटुंबातील 775 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. गडचिरोली, चामोर्शी, आष्टी, आलापल्ली, भामरागड हे प्रमुख मार्ग बंद आहेत. दरम्यान गोसीखुर्द धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे, मात्र नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ई पीक पाहणीची नोंद आवश्यक नसल्याने शेतकऱ्यांनी कोणत्याही संभ्रमात न राहता 31 जुलैपूर्वी पीक विमा काढून घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं आहे. राज्यात सन 2022-2023 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येते. खरीप 2022 मध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै असा आहे, तर शासनाच्या ई पीक पाहणीमध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्याची कार्यवाही 1 ऑगस्टपासून सुरू होईल. नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांनी शेतात घेतलेलं पीक आणि विमा हप्ता भरताना नोंदवलेलं पीक यामध्ये काही तफावत आढळल्यास शेतकऱ्यांनी पीक पाहणीमध्ये केलेली नोंद ही अंतिम गृहीत धरण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. त्यामुळे पीक विमा योजनेत सहभागी घेताना ई पीक पाहणीमध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने आज सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावत इतिहास रचला. स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूने चीनच्या वँग झी हिचा 21-9, 11-21, 21-15 असा पराभव करीत विजेतेपदावर नाव कोरलं. चीनच्या वँग झी हिने सिंधूला चांगली लढत दिली. या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा 200 कोटी मात्रांचा टप्पा पार. विरोधी पक्षाच्या वतीने काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी. नागपूरच्या एलआयटीचा परिसर ऑक्सिजन पार्क होईल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास. आणि भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूनं सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावत इतिहास रचला. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.